देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। ॐ ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीत नामने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे। मुखं करोति वाचालं पंगुर्लक्ष्यते गिरिं यत्कृपातमन्दे श्रीगुरुदीनतारिणे परमानंदमाधवं श्री चैतन्येश्वरम्। थोडं खाली घे ना, अजून थोडं आणखी नाही, त्याला उचल थोडंसं, असं तिरपून उचलून करून घे. हां मी दिसलो ना, बाद झालं ना. हां टेन्शन कशाला घेतो. आला करचा चालू केलं. ऑन कर ना. हरे कृष्णा. सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये. तर आपण गीतेचा सारांश रूपामध्ये कोर्स करीत आहोत आणि आतापर्यंत आपण 7 अध्याय पाहिला. आजचा जो 8वा अध्याय असणार आहे, ह्या अध्यायाचं नाव असणार आहे भगवत प्राप्ती, किंवा ह्या अध्यायाला आचार्य वर्ग, आता हे दोन्ही फॅन बंद करा प्लीज. ह्या अध्यायाला योग आश्रित भक्ती, योग मिश्रित भक्ती म्हटलं जाते, किंवा कर्म करीत असताना भगवंताचं स्मरण कसं करावं ह्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून ह्या अध्यायामध्ये टोटल 28 श्लोक आहेत. 1 ते 4 श्लोकामध्ये, पहिले 1 ते 2 श्लोकामध्ये अर्जुन प्रश्न विचारतात आणि 2 ते 4 श्लोकामध्ये भगवंत त्याचे उत्तर देतात. 5 ते 8 श्लोकामध्ये मृत्यूच्या वेळेस भगवंताचं स्मरण कसं करावं त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर 9 ते 13 जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये योग मिश्रित भक्ती आणि त्याच्यामध्ये कृष्णाचं स्मरण, योगामध्ये राहून भगवंताला कसं स्मरण करावं याचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर 14 ते 16 शुद्ध भक्तीद्वारा भगवान कृष्णाचं स्मरण करावे. आणि 17 ते 22 ह्या श्लोकामध्ये भौतिक जगत आणि आध्यात्मिक जगाची तुलना करण्यात आलेली आहे. आणि 23 ते 28 जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये कृष्ण प्राप्तीमध्ये सर्वश्रेष्ठ कोणती भक्ती असेल तर ती भक्तीचं वर्णन ह्या श्लोकामध्ये करण्यात आले. असा ह्या श्लोकाचा थोडक्यात नाही का सारांश आहे. येथे बाळांनो आवाज येतो, तो शांत बसा. तर मागच्या श्लोकामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर जे 7वा अध्याय होता त्याच्या श्लोक नंबर 29 आणि 30 मध्ये ब्रह्म शब्द आले. आणि त्याच शेवटच्या श्लोकामध्ये अर्जुन काय करतो, जिज्ञासा करतो. म्हणजे शेवटच्या श्लोकामध्ये जे प्रश्न विचारले 7व्या अध्यायामध्ये, सेम प्रश्न अर्जुन नाही का 1 ते 2 श्लोकामध्ये अर्जुन विचारतात. आणि याच्यामध्ये अर्जुनाने जे प्रश्न विचारले, किती प्रश्न विचारले, 8 प्रश्न विचारलेले आहेत. आणि त्या 8 प्रश्नाचे उत्तर भगवंत 2 ते 4 श्लोकामध्ये कसं विस्तृतपणे वर्णन करतात. म्हणून इथे हे श्लोक आपल्याला अतिशय समजणं महत्त्वाचं आहे डीपमध्ये. तर जोपर्यंत आपण डीपमध्ये कळत नाही तोपर्यंत अर्जुनाचा मनोभाव आणि भगवान कृष्णाचे उत्तर आपल्याला तोपर्यंत कळणार नाही.
तर त्यासाठी आता आपण अध्यायाकडे जाऊया. तर यामध्ये अर्जुन वाच तद्ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषतमम अधिभूतं च किम प्रोक्त अधिदैवतम किम उच्यते. अर्जुन म्हणाले, हे पुरुषोत्तम, भगवान ब्रह्म म्हणजे काय, आत्म म्हणजे काय, सकाम कर्म म्हणजे काय, आणि भौतिक सृष्टी म्हणजे काय, आणि देवता कोण आहेत, कृपया मला सांगा. म्हणजे किती विचारले याच्यामध्ये? 5 विचारले. आणि ह्या पुन्हा सलग दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलेले, हे मधुसूदन, यज्ञाची यज्ञपती कोण आहेत, आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो, आणि भक्तिमय सेवेमध्ये युक्त झालेला पुरुष मृत्यू समय तुम्हाला कसे जाणू शकतो याचं वर्णन करा. थोडा आवाज कमी करा, पूजा आवाजले झाला. तर ह्या दोन प्रश्नामध्ये आता भगवान काय करतात, उत्तर देतात. श्री भगवान वाच अक्षरम ब्रह्म परमम स्वभाव अध्यात्म उच्यते भूत भावना उद्धकारो विसर्ग कर्म संधिता. तर भगवंत आता उत्तर देतात. पहिलं काय विचारलं याच्यामध्ये, अर्जुनानं काय विचारलं, तर किम ब्रह्म म्हणजे किम ब्रह्म म्हणजे काय. तर भगवंत इथं किम ब्रह्म म्हणजे जीवात्मा, जीव. तर संस्कृतमध्ये एक शब्द ऐकला असेल, अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी म्हणजे आत्म्याला वेदांमध्ये ब्रह्म आहेत. भगवंत ब्रह्म आहेत आणि त्यांचा अंश असल्यामुळे काय म्हणतात, अहम ब्रह्मास्मी. मग इथे कसा आहे तो आत्मा, भगवंतापासून तो अभिन्न आहे. भगवंत कसे विभू येतं आणि जीवात्मा कसा आहे, अणु आहे. जीवात्मा कसा आहे, चेतन आहे, आणि भगवंत कसे आहेत, परमचेतन आहेत. मग ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे की अक्षर ह्या शब्द वापरलेला आहे. अक्षर ब्रह्म म्हणजे तो कसा शाश्वत आहे, म्हणजे शरीराचा नाश जरी झाला पण आत्म्याचा नाश होत नाही. तो ब्रह्म कोण आहे, तो जीवात्मा आहे. ठीक आहे. आता याचा दुसरा प्रश्न विचारला अर्जुनानं, किम अध्यात्म म्हणजे अध्यात्म म्हणजे काय. तर भगवंत इथं उत्तर देतात याच्यामध्ये तिसऱ्यामध्ये, परम स्वभाव, त्याच्या नियत प्रकृतीच्या स्वभावानुसार आणि त्याचे जे संस्कार आहेत आणि शरीरावर निर्भरित करतात. म्हणजे त्याचा स्वभाव आणि संस्कार ह्या 2 गोष्टी जीवात्म्याचं स्थलांतर पूर्ण ठरलेलं राहते आणि शरीर त्यानुसार कार्य करते. बघा ना, काही साहजिक लोक जन्मातच त्यांना अभ्यासामध्ये मन लागत आहे, म्हणजे त्यांचे संस्कार आणि त्यांचे स्वभाव कामाला येतात. काही जणांना खायला आवडतं तर स्वभाव आणि संस्कार त्याच्यानुसार तो काय करतो, तो अध्यात्मामध्ये म्हणजे भौतिक जगामध्ये त्याचं आकर्षण असतं आणि तसेच आकर्षण अध्यात्मामध्ये किंवा भगवंताच्या प्रती असतं. अर्जुनानं पहिला प्रश्न विचारला, किम कर्म, कोणते कर्म. तर भगवंत उत्तर देतात तिसऱ्यामध्ये, सकाम कर्म, जे शरीराच्या परिवर्तनशील बाधा करतात. म्हणजे जेवढं तो सकाम कर्म करतो, म्हणजे सकाम कर्म म्हणजे काय, इच्छा ठेवून कार्य करणं. आणि मग त्या इच्छा आकांक्षा या शरीराच्या संदर्भात असतात. शरीराचा भोग झाला याचा अर्थ त्या सकाम कर्मानं तो मुक्त होतो असं नाही आहे. तर त्याला काय करतो, त्या जीवात्म्याला परिवर्तन व्हावं लागते, म्हणजे त्याला फिरावं लागते. हे उत्तर दिलं भगवंतानं. किम आदिभूतम म्हणजे किम आदिभूतम प्रश्न विचारलाय तुम्ही ह्या श्लोकामध्ये. आदिभूतम म्हणजे काय, तिथं मग आदिभूतम म्हणजे प्रकृती. ही प्रकृती कशी परिवर्तनशील आहे, म्हणजे भौतिक जगात आणि भौतिक शरीर. बघा आता तुम्ही आजल्या आजोबा पंजोबाला भगूरचं वातावरण विचारायचं कसं होतं सगळीकडे, आणि आपल्या वेळेस कसं आहे. आता त्यांचं शरीर आपल्या शरीरामध्ये काय होतंय, प्रकृती काय क्रियाशील आहे. आता तुम्ही इच्छा नसताना सुद्धा शाळेत लहान असताना तारुण्यात येतात, तारुण्यामध्ये म्हाताऱ्याला जातात. मग तुमच्या हातात काय आहे का, तुमची बॉडी इनबिल्ट नाही की काय होते, परिवर्तनशील. म्हणजे प्रकृती काय करते, तुम्हाला प्रकृती कर. मग त्याला आदिभूतम म्हटलेलं भगवंत. आणि तो कशापासून बनलेलं आहे, तर भौतिक तत्वापासून बनलेलं आहे. कारण भौतिक तत्वापासून बनलेलं भौतिक गोष्टी त्याला प्रभावित करणार आहेत. आध्यात्मिक गोष्ट करतात तर आध्यात्मिक तत्व प्रभावित करते, म्हणून त्याचं उत्तर देतात. किम आदिदैवम हा प्रश्न विचारला अर्जुनानं.
तर भगवंत म्हणतात विराट पुरुष म्हणजे विशाल दर्शन आहे, त्याच्यामध्ये सगळे 33 कोटी देवता विराजमान आहेत. म्हणजे आदिदैवन म्हणजे 14 लोक भगवंताच्या अधीन आहेत, त्याचं वर्णन. आणि मग त्याचं उत्तर कुठे आहे? 10व्या अध्यायामध्ये जेव्हा ईश्वरूप दाखवतात भगवंत विराट रूप, त्याच्यामध्ये त्याचं तुम्हाला जर भगवत साक्षात्कार करायचा असेल तर तिथे जा बाबा, असं ते म्हणतात. मग किम आदि यज्ञ हा प्रश्न विचारलाय. तर आदि यज्ञ म्हणजे जो परमात्मा आहे तो सगळ्यांचा भोक्ता आहे आणि परमात्मा स्वरूप आहे. ह्या जगामध्ये त्यांच्यापेक्षा दुसरा भोक्ता कोण नाही. कारण आपण भोग करतो तर आपल्या भोगाला लिमिटेशन असतं, पण भगवंताच्या भोगाला लिमिटेशन नसतं. ते भगवंताचा भोग कसा असतो? अनलिमिटेड. तर आपण गुलाबजाम खाऊन खाऊन किती खाऊ शकतो, किंवा ऊसाचा रस, काय जे आवडते पदार्थ किती लिमिटेशन असते, काही काळानंतर ते लिमिटेशन मध्ये होते. तसं भगवंत अनलिमिटेड असल्यामुळं ते अनलिमिटेड एन्जॉय करू शकतात, त्याचं उत्तर. आणि मग इथं दिलेलं आहे जे शरीरामध्ये आधी यज्ञ कसं जाणावं, त्याला कसं जाणलं पाहिजे व तो यज्ञ. तर भगवंत म्हणतात प्रत्येक देहादारीमध्ये हृदयामध्ये मी यज्ञ रूपामध्ये म्हणजे कार्यकिलाप करून नाही का त्याच्याकडून ते कार्य करून घेतो. आणि कोणतं रूप आहे? तर परमात्मा रूप आहे, म्हणजे भगवंताचं रूप आहे. जर भगवंत निघून गेले तर तुमचे शरीर काय राहते? पंचमहाभूताचं राहत आहे. जसं तुमची गाडी आहे, त्या गाडीतून ड्रायव्हर निघाला तर ती गाडी काही कामाची नाही. जोपर्यंत गाडी ड्रायव्हर आहे तोपर्यंत ती गाडी काय करेल? ॲक्टिव्हेट होते, चालते, म्हणजे एकूण तिकडं. तसंच भगवंत मध्ये परमात्मा रूपाने मी हृदयात आहे तोपर्यंत तो व्यक्ती क्रिया करू शकतो या संसारातल्या. मी जर निघून गेलो की ते शरीर जसं मातीमोल होऊन जाते, तर त्याचं काय अर्थ राहत नाही. आणि हे दिल्यानंतर वर्णन केल्यानंतर शेवटी एक पुन्हा प्रश्न विचारलेला आहे दुसऱ्यामध्ये. काय दिलं? प्राणकालयाचे कथम गॅसचे नियतभी, म्हणजे शेवटी मृत्यू वेळेस तुम्हाला कसं जाणावं भगवंता, दुसऱ्यामध्ये प्रश्न विचारलाय. तर भगवंत म्हणतात की मृत्यूच्या वेळेस जाणायचं असेल तर माझं स्मरण कर. आणि हे अध्यायापासून पुढचे 20 श्लोक भगवंत मला कसं स्मरण करून माझे भगवत धामाची प्राप्ती करू शकतो त्याचं वर्णन करतात. एक शब्द दुसऱ्या अध्यायामधला, दुसऱ्या श्लोकामधला, प्राणकालेच कथम गॅससी नियत आत्मभी. तर इथे मृत्यूच्या वेळेस तुम्हाला कसं स्मरण करावं हा प्रश्न अर्जुन विचारतो. आणि मग भगवंत आता इथं मृत्यूच्या वेळेस भगवंताचं स्मरण कसं करावं त्याचं वर्णन करतात. कारण काय? ह्या जगामध्ये जे संस्कार, कर्म आणि स्थूल शरीर ह्या योग्य रूपाला जाणू शकत नाही. आपल्या भगवत स्मरणाला 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आपलं स्थूल शरीर, ठीक आहे, स्थूल शरीर म्हणजे पंचमहाभूताची बॉडी. सेकंड आहे स्थूल बॉडी, जे संस्कार बांधतात. लक्षात येतं तुमच्या? संस्कार म्हणजे तुमचे चांगले असो की वाईट असो संस्कार. आणि तिसरं कर्म. ह्या 3 गोष्टी, तुमचं शरीर, तुमचं कर्म आणि तुमचे संस्कार, हे तुम्हाला भौतिक गोष्टीमध्ये कार्यामध्ये संलग्न असणारं शरीर, तुमचे कर्म आणि तुमचे संस्कार असेल तर भौतिक गोष्टीचं स्मरण होईल. पण तुमचं स्थूल शरीर आणि तुमचे कर्म आणि तुमचे स्वभाव भगवत कार्यामध्ये असेल तर भगवंताला स्मरण करू शकतो. मग अर्जुनाच्या मनात ठीक आहे भगवंत, पण तरी पण कसं स्मरण करायचं? कारण एवढी भक्ती करून सुद्धा, जप करून सुद्धा तुमचं स्मरण होत नाही. माळा करून माळाच्या वेळेस देव आठवत नाही, तर अशा वेळेस कसं स्मरण? आणि मग त्यावेळेस भगवंत अल्टिमेट सांगतात. श्लोक नंबर 5 काढला, सिक्वेन्स लक्षात राहतील तुमच्या. अंतकालेचे मामेव स्मरणमुक्ता कलेवरम ये प्रयती मद्भावम यांती नात्रत संशया. भगवंत म्हणतात हे अर्जुना, अनंतकाळी केवळ माझे स्मरण करीत जो आपला देह त्याग करतो तो तात्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो, याला मुळीच संशय नाही. म्हणजे इथं काय भगवंत काय म्हणतात? जो अंतकाळी माझं स्मरण करतो त्याला काय? तात्काळ अंतकालेचे मामेव म्हणजे माझं काय? स्मरण उक्ता कलेव, करेव म्हणजे मृत्यूच्या वेळेस. ये प्रायती मदभावम, डाऊटच नाही, नात्रित्य संशय, तो माझ्या धामाची प्राप्ती करतो. पण इथं किंतु परंतु येतो बरं, आचार्य लेख क्लिअर करतात. ते म्हणतात की भगवंत इथं सांगतात की माझं स्मरण केलं तर माझी प्राप्ती होईल. पण तुम्हाला भौतिक संसार, जर एखादं दिवसभर चिकन खाल्लेलं असेल आणि चिकन खाल्ल्यानंतर त्याला जर चिकन खाण्याची इच्छा झाली तर पुढचा जन्म पशुचा होते. एखाद्याला खूप मारामारी करायची असेल,
असतात ना भांडगळू, तर त्याला पुढचं शरीर होते. एखादा ईर्ष्या करत असेल नेहमी जीवनभर, तर पुढचा जन्म सर्पाचा होतो. म्हणजे तुम्ही ह्या जगातल्या प्रत्येक गोष्ट, गुलाबजामची खायची इच्छा झाली तरी तुम्हाला रिटर्न यावं लागते. म्हणजे तुमचे कर्म आणि तुमची इच्छा, तुमचं मृत्यूच्या वेळेस एखाद्या स्त्रीनं पुरुषाचं स्मरण केलं आणि पुरुषानं स्त्रीचं, किंवा स्त्रीनं पुरुषाचं आणि पुरीनं स्त्रीचं केलं, तर पुरुषानं जर स्त्रीचं स्मरण केलं तर पुढचा जन्म त्याला स्त्रीचा होतो. आणि भागवतामध्ये किती, आपलं महाभारतामध्ये स्टोरी आहेत. आणि एखाद्या स्त्रीनं पुरुषाचं स्मरण केलं तर पुढचा जन्म त्याला पुरुषाचा व्हावा लागतो. म्हणजे तुमचं अंतकाळी तुम्ही ज्या ज्या गोष्टीचं स्मरण करणार त्यानुसार तुमचं गंतव्य होणार. हे झालं भौतिक. मग तुम्ही म्हणतात मी देवदेवताचं केलं बाबा, मी 8 दिवसाचे 8 देवता करतो. आले सीझन आले की मी प्रत्येक सीझनाचं एकच देव नाराज करू देत नाही. मग त्यांचं स्मरण झालं तर भगवंत म्हणतात की ज्याच्या प्रती तुझी अटॅचमेंट आहे, तुझे संस्कार, तुझं कर्म आणि तुझं शरीर तिकडे ज्या ठिकाणी घेऊन जात आहे, तू देवदेवताचं करशील, कोण्या बाबाचं करशील, कोण्या काकूचं करशील. आता काही लोक कोणाचा जप करतात ना, त्या ठिकाणी तिथं जाऊन तुझे चेतना जाऊन तसं तुला शरीर प्राप्त होईल. म्हणजे भगवंतामध्ये माझं स्मरण केलं तर होईल, कोणाचं स्मरण करून माझी प्राप्ती होऊ शकत नाही. आणि मग केल्यानंतर इथे जसं उदाहरण काय, जड भरत महाराजांचं. भरत महाराज कुठं होते? भावस्तरावर होते. सगळं सोडलं, भक्ती केली, पण शेवटी अधोश्रद्धा, तथा साधुसंग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, भाव आणि प्रेम. भावानंतर प्रेमच होणार होतं भगवंताच्या प्रती. पण भावस्तरावर असताना सुद्धा त्यांनी काय केलं? हरणाचं स्मरण केलं. शेवटच्या क्षणाला काय केलं त्यांनी? जीवनभर भक्ती केली, पण शेवटी हरणाचं स्मरण केलं. पुढचं जन्म हरणाचं भेटलं, पुन्हा हरिण झाले. हरणानंतर हरणाचे शरीरात राहिले, पण स्मरण कशाचे केलं? भक्तीचे केलं. पुन्हा जड भरत झाले आणि जड भरतात राहून पुन्हा भगवत धामात दिले. म्हणजे छोटीशी रिस्क तुम्हाला 3 जन्म घ्यायला बाध्य पडते. आत्मा तोच राहतो, शरीर बदलत राहते. म्हणून भगवंत इथं होतात. आणि मग भगवंत आणखीन क्लिअर करतात. ते म्हणतात की मृत्यूच्या नंतर गंतव्य सार्वजनिक नियम आहे, याला तुम्ही आम्ही टाळू शकत नाही. तुम्ही म्हणतात नाही हे सगळे नियम आहे का? नाही. तर श्लोक नंबर 6, यमिमापि स्मरं भावं तदन्ते कलेवरम तम तम वेति कौन्तेय सदा तद्भाव भाविता. भगवंत 6व्या श्लोकामध्ये काय म्हणतात? अर्जुना, की हे कौन्ते, आपला देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाने स्मरण करतो त्या भावाची निश्चिंद प्राप्ती करतो. म्हणजे ज्यावेळेस तुमचा जो भाव असेल त्या भावानुसार तुम्हाला काय होईल? त्या देहाची प्राप्ती होईल, निसंदेह, डाऊट नाही. भगवंत इथं काय करतात? क्लिअर करतात. म्हणून आपल्याकडे क्लिअर कट मार्ग सांगितला जातो. ह्याच मार्गाने गेले तर तिथं जाणार. तुम्ही म्हणतात मी याला बी खुश करीन, त्याला बी खुश करीन, याचं स्मरण करीन, मी कोणाचं जरी केलं तर मला कृष्ण प्राप्ती अजिबात नाही. भगवंत म्हणतात यमिमापि स्मरण भावम, ज्या ज्या भावनेमध्ये, तदन्ते कलेवरम, त्यानुसार त्या तम तवित कौन्तेय, हे अर्जुना त्या भावानुसार त्याला ते देह प्राप्त करतो. म्हणून चुकीच्या वेळेस हा नियम कसा आहे? सर्वांना समान आहे. काही संस्थेमध्ये असं आहे की ती संस्था करते भगवंताची भक्ती आणि जप करतो दुसऱ्या बाबाचा. आणि त्या संस्थेमध्ये एक आहे, ती जी लेडीज आहे ते कृष्णाचा अवतार मानतात आणि त्यांच्या गुरुनं दुसराच मंत्र सांगितलं. म्हणजे काही ताळमेळ नाही. ज्याचं नाव आहे त्याचं नाव जर पुकारलं तर तो येईन ना. आपण नाव गंगाराम ठेवलं ना, सकारामला बोलवलं तर येईन का? गंगाराम येईल का? सकारामच येईन ना भाऊ. तसं ते भगवंत म्हणतात. म्हणून इथे आचार्य खूप क्लिअर करतात की ते म्हणतात मृत्यूच्या वेळेस जे चिंतन पूर्व काळामध्ये तुम्ही करता, इथं एक गोष्ट सांगा, पूर्व काळाच्या इच्छानुसार आणि आपले कर्तव्यानुसार जीवनभर तुम्ही ज्या गोष्टीचं स्मरण करता. कोणत्या 2 गोष्टी? पूर्व काळ म्हणजे याच्या पहिले जी अटॅचमेंट असेल, विचारपूर्वक आणि कर्तव्य करीत असताना जीवनभर जर ती केलं तर ती प्राप्त होईल. पण तुम्ही विचारपूर्वक पूर्व काळात आणि आताचा विचार करून कर्तव्य केलं तर जीवनभर कृष्णाचं स्मरण केलं, त्याचा अभ्यास केला, काय केला? अभ्यास केला, तर मृत्यूच्या वेळेस कृष्णाचं स्मरण. म्हणजे इतिहासाच्या पेपरला भूगोलाचा अभ्यास करून गेला तर चालणार नाही. इतिहासाच्या पेपरला इतिहासाचाच अभ्यास करावा लागेल. इतिहासाचं तुम्ही लिहू शकतात.
आणि भूगोलाचा अभ्यास केला तर भूगोलाचाच अभ्यास लिहू शकतात. तर त्याच प्रकारे इथं भगवंत काय म्हणतात, इथं क्लिअर करतात. मग आता भगवंत म्हणतात की आता अर्जुनाच्या माझा प्रश्न होता, मग मी कधी मध्ये करू का, कधी मध्ये केलं चालेल का, इकडे तिकडे केलं चालेल का? तर भगवंत म्हणतात नाही, सदैव करावं लागेल. तुला कसं करावं लागेल? हा, श्लोक नंबर 7. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धस्य मया अर्पिता मनिर्बुद्धी माम नवनी संशया माम एव एषि संशया. भगवंत काय म्हणतात, तस्मात् सर्वेषु म्हणजे हे अर्जुना, सर्वेषु म्हणजे काय, सर्व ठिकाणी. कसं, काळेषु म्हणजे दिवस रात्र सदा सर्वत्र अवस्थेमध्ये काय कर, कालेषु माम अनुस्मर युद्धाचे, युद्ध करताना अर्जुन काय कर, माझं स्मरण कर. म्हणजे तुम्ही शेतातले कामं करताना, नोकरी करताना, घरातले कामं करताना, जिकडं तिकडं तुम्हाला काय करून युद्धाच्या भूमीवर तुम्हाला स्मरण म्हणजे कंटिन्यू काळेषु. आणि मग केलं एवढंच नाही केलं तर मय अर्पित मनर बुद्धी, तुझी बुद्धी पण मला अर्पित कर. काय कर, बुद्धी कर. आणि तुझी बुद्धी आणि तुझं मन जेव्हा मला अर्पित करशील ना, तेव्हा माम एव न संशय, मी तुला डाऊट सांगतो, निश्चित रूपानं तू मला प्राप्त करशील. म्हणजे तुला काय करावं लागेल, आपण श्वास बंद पडतो का, नाही, तर आपण काय करतो, कंटिन्यू घेतो. तसंच भगवंताचं स्मरण केलं तर त्या भावनेमध्ये शरीर सोडलं तर माझी प्राप्ती होईल. मग भगवंत म्हणतात, अर्जुन म्हणतो, भगवंता एवढं सोपं दिसत नाही हो तुम्हाला स्मरण करणं. सकाळी 2 तास माळा जप झाले की पुन्हा दिवसभर तुम्ही आठवत नाही. मग श्लोक नंबर भगवंत काय म्हणतात, 8 नंबर. अभ्यास योग युक्तेन चेतसा नानुगामिना परम पुरुषम दिव्यम यांती पार्थ अनुचिंतयम. हे पार्थ काय कर, अभ्यास योग युक्तेना, अभ्यास कर. युक्त म्हणजे काय, योग युक्त ना, मला जोड, कनेक्ट कर. अभ्यास करताना काय कर, योग ह्या शब्दाचा अर्थ काय, चेतना परम चेतना अशी जोडणं. जसं इथं तुम्ही हे लावतात पिन, कोणाला कनेक्ट करतात, स्विचला. तसं तू कोणतीही गोष्ट करताना मला जोड, अभ्यास करते जोडण्याचा मला अभ्यास. चेतसा म्हणजे काय कर, तुझं मन आणि बुद्धीद्वारे तुम्हाला कनेक्ट कर. नानुगामीना, विचलित न होता बरं, कंटिन्यू कर. आणि कोणावर करू हा प्रश्न विचारला. पुरुषम परम पुरुषम दिव्यम म्हणजे माझ्या रूपाला भगवंत. कोणता पुरुष, भगवान विष्णूचं श्यामसुंदर रूप किंवा भगवंताचे कोणते अवताराचं तुम्ही करू शकता. आणि हे केल्यानंतर काय होईल, यांती पार्थ अनुचिंतया, त्यावेळी निश्चितपणे तो मला प्राप्त करू शकतो. इथे भगवंत क्लिअर करतात. आणि मग केल्यानंतर भगवंताने अर्जुनाच्या मनात होतं की भगवंता तुम्ही सांगितलं श्लोक नंबर 8 पर्यंत, पण अशा काही गोष्टी आहेत आम्ही संसारात राहतो तिथं स्मरण कडं होतच नाही. तर काय काय प्रॅक्टिकल टिप्स आहेत का मला सांगताल का? तर मग भगवंत आता प्रॅक्टिकली टिप्स सांगतात. श्लोक नंबर 9 पासून तर 13 नंबरच्या श्लोकापर्यंत, किती 9 ते 13 श्लोकामध्ये भगवंत 9 प्रकारचे स्मरण सांगतात. किती प्रकारचं, 9. आता श्लोक नंबर 9 घेतला. हां, इथं आता ध्यानात ठेवा, ते बाळांनो आवाज होत आपलं हे ते तोडतं, ते काढून घ्या. हां, इथे भगवंत आता आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये स्मरण करायला सांगतात बघा. मनुष्याने परमपुरुषाचं सर्वज्ञ म्हणजे ते सर्वज्ञ, पुन्हा पुरातन आहेत म्हणजे भगवंत सगळं जाणतात. एकतर पुराणत आहेत, नियंत आहेत, ते कंट्रोल करणारे आहेत, अणुपेक्षा सूक्ष्म आहेत, आणि अखिल विश्वाचे ते कोण आहेत, पालन करतायत. आणि सर्व भौतिक कल्पनाच्या अतीत असणारे अचिंत नित्य पुरुष या रूपामध्ये ध्यान केलेच पाहिजे. परमपुरुष भगवंताच्या सूर्याप्रमाणे तेजस्वी असून भौतिक प्रकृतीच्या पलीकडे, अर्थात ते दिव्य आहेत. इथे ते भगवंताच्या स्वरूपाचं आणि स्मरणाचं वर्णन सांगतात. आणि त्यामुळं इथे श्लोक नंबर 10 मध्ये म्हणतात, आता हे कोणाची स्टेप सांगतात, इथे योग मिश्रित भक्त आहे ना त्यांच्यासाठी सांगले. आता हे पहिले जे श्लोक होते ते भक्तासाठी होते.
पण एखाद्याला जे कॉम्प्लिकेटेड असतं ना योग करण्याचा माध्यम, तर श्लोक नंबर 9 ते 13 मध्ये योग मिश्रित भक्ताचं वर्णन करतात. मग ते म्हणतात की जो मनुष्य अनंत काळी दोन्ही भुयामध्ये प्राणवायू स्थिर करतो, म्हणजे योगी लोक, आणि योग सामर्थ्याद्वारे अविचलित मनाने तसेच पूर्णपणे भक्तिभावित होऊन, म्हणजे स्मरण करीत, बरं भक्तिभावित या शब्दाचा अर्थ काय, स्मरण करीत, भगवत स्मरण करण्यामध्ये युक्त होतो, त्याला निश्चित भगवंताची प्राप्ती होते. हे योग मिश्रित भक्ताचं वर्णन इथं भगवंत करतात. जड चाललंय का, नाही चाललं ना. श्लोक नंबर 10 मध्ये. आणि मग गेल्यानंतर पुढे भगवंत म्हणतात याला काय प्रॅक्टिकल आहे. आता कोणता जप करायचा, तो जो ओंकाराचं उच्चारण करतो आणि जो संन्यास आश्रमी महर्षी आहे ते ब्रह्मामध्ये प्रवेश करतात. अशा सिद्धीची इच्छा करणारे साधक ब्रह्मचर्य व्रताचं आचरण करतात. मनुष्य ज्या योग्य मुक्त होईल त्या विधीचं संक्षिप्त वर्णन आता मी तुला सांगतो. भगवंत इथे मुक्तीचा मार्ग सांगतात योग मिश्रित भक्ताचं. आणि मग श्लोक नंबर 12 मध्ये, आता श्लोक नंबर 10 मध्ये भगवंतांनी इथं काय सांगितलेलं आहे, अष्टांग म्हणजे जे षट चक्र योग आहे ना त्याचं वर्णन करताय. आचार्य खूप सुंदर सांगतं बरं. षट चक्र योग म्हणजे काय करावं लागतंय, अज्ञात 9 चक्र आहेत आपल्या याच्यापासून, जनेंद्रियापासून तर कपाळापर्यंत, त्याला म्हणतात एक योग सांगितलेला चक्र, कुंडली जागृत करणे. तुम्ही ऐकले असेल, फेमस ऐकले, कुंडली जागृत करणे. तर योगद्वारे कितीतरी आज बी लोक कुंडली जागृत करतात, पण त्या कुंडली जागृत करण्यापाशी तुम्हाला एक एक चक्र तुमच्या जनेंद्रियापासून, स्त्री असो की पुरुष असो, तिथून एक एक चक्र तुम्हाला काय करावं, जागृत करावं लागतात. आणि त्यासाठी तुम्हाला संन्यास, ब्रह्मचर्य पालन, तुमच्या भुया ते स्मरण करावं लागतं. आणि त्याच्या भगवंत काय सांगतात, अज्ञात चक्र भुयामध्ये असतं, त्यानंतर ते अविचलित मनाने करून नाही का स्मरण करीत ते पुढे पुढे होते. आणि मग याच्यामध्ये 11 मध्ये षटचक्राचं वर्णन, संन्यास म्हणजे वितराग, ब्रह्मचर्य आणि वेदविद म्हणजे वेदांचा आणि ओंकार, हे 4 प्रॅक्टिस सांगितलेल्या आहेत. श्लोक नंबर 11 मध्ये काय सांगितलं, 11 नंबरमध्ये वितराग म्हणजे संन्यास किंवा अनासक्त, ब्रह्मचर्य, वेदाचं वेदविद म्हणजे वेदाचे ज्ञान, आणि चौथं म्हणजे ओंकाराचा जप, हे श्लोक नंबर 11 मध्ये भगवंत सांगतात. आणि मग त्याचा परिणाम काय होतो षट वेगाचा चक्राचा, तर श्लोक नंबर 11 मध्ये ते म्हणतात मुक्ती किंवा ब्रह्मामध्ये प्रवेश करतो. आणि मग 12व्या मध्ये षटचक्र योगाची पद्धती सांगतात, आता कशी करायची योग मिश्रित भक्तासाठी. तर ते म्हणतात 12 नंबरचा श्लोक काय म्हणतात, सर्व इंद्रियाच्या क्रियापासून निवृत्त होणे म्हणजे योग अवस्था किंवा योग धारणा होय. इंद्रियाची सर्वद्वारे संयमित करून मनाला हृदयामध्ये तसेच प्राणवायूला मस्तकामध्ये स्थित करून मनुष्याला स्वतःला योगामध्ये स्थित करतो. हे झालं षटचक्र योगाचं. किती लक्षण सांगितलेलं, 3 लक्षणं सांगितलेले आहेत श्लोक नंबर 12 मध्ये. आणि 12व्या मध्ये त्याचं गंतव्य सांगतात, ओंकाराचा उच्चार करतो आणि त्या ओंकाराद्वारे काय करतो, करीत त्या भगवंताचं कोणी स्मरण केलं आणि आपल्या देहाचा त्याग केला तर त्याला निश्चित आध्यात्मिक लोकाची प्राप्ती होऊ शकेल. भगवंत इथं काय म्हणतात, परमाम गती. इथे श्लोक नंबर कर्म मिश्रित योग मिश्रित भक्ताचं वर्णन करतात. आणि अशी पद्धतीनं जर स्मरण केलं तर माझी प्राप्ती होऊ शकेल, इथं भगवंत सांगतात. अर्जुन म्हटलं, भगवंता एवढं अतिशय क्लिष्ट, एक तर संन्यास बी नाही, ब्रह्मचार्य बी नाही, पुन्हा योगाची जी पद्धत आहे ती खूप कठीण आहे, आणि कुंडली जागृत होणं बी कठीण आहे, मग मी कसं प्रॅक्टिस करू. तर भगवंत काय करतात, श्लोक नंबर 14 पासून 16 पर्यंत भगवंत शुद्ध भक्तीचं वर्णन करतात. श्लोक नंबर 14 पासून 16 पर्यंत, की असं कर बाबा, तू ग्रस्त आश्रममध्ये ना आणि कलियुगामध्ये ना, तर माझी भक्ती कर. काय कर, अनन्य चेत सतयो माम स्मरती नित्यशा तस्यं सुलभं पार्था नित्ययुक्तस्य योगिनम. इथं भगवंत शुद्ध भक्तीचं वर्णन करतात. ते म्हणतात अनन्य चिंतयतो, म्हणजे अनन्य भावना, कर्म नाही, ज्ञान नाही, तर भक्ती समृद्धीमध्ये एक श्लोक आहे फेमस, ऐकला कोणता, अन्य अभिलाषिता शून्य ज्ञान कर्मा अनावृतम अनुकूलेन, कृष्णाच्या अनुकूल असलेला, शीलनम भक्ती, कोणती भक्ती उत्तम. ते इथं काय सांगलंय, अन्न नाही, विचलित नव्हता. कसं केलं पाहिजे, यो मा
म्हणजे माझ्याबद्दल स्मरण कर. कसं करायचं, कधी मध्ये करायचं का, नित्यशा म्हणजे कंटिन्यू. जसं एक आई आपल्या मुलाचं कसं नित्याचं स्मरण करते ना, कुठं जर बाहेर गेला, शाळेत गेला माझा मुलगा किंवा कुठं कामाला गेला किंवा त्याचं आईचं साहजिक प्रेम असतं तसंच. आणि मग जर असं स्मरण केलं तर काय होईल, भगवंत म्हणतात अर्जुनाला, तस्यम सुलभ पार्थ, मी सोपा आहे कशाला, त्याला प्राप्त करण्यासाठी. पण ते करीत असताना नित्य युक्तस्य योगिना, त्याच्यामध्ये पुन्हा तुला काय करावं लागेल, दोन गोष्टी, नित्य आणि त्याच्यामध्ये जसं दुधामध्ये साखर घातली तर ते दूध कसं झालं, गोड झालं. तसं तुझी चेतना म्हणजे चेतसा ती कंटिन्यू ठेवून युक्त व्हावं लागेल आणि कसं माझ्याशी जोडावं लागेल, तेव्हा तुम्हाला प्राप्त होईल इथे सांगतात. आणि याच्यामध्ये सांगितल्यानंतर श्लोक नंबर पुन्हा भक्ती मार्गाचं तुलना ह्या श्लोकामध्ये केलेले. श्लोक नंबरमध्ये अर्जुनाच्या मनात होतं की भगवंता, जर तुमची शुद्ध भक्ती केली तर पुनर्जन्मात येऊ शकतो का, तर भगवंत म्हणतात नाही. तो काय करतो, माझ्या धामाची प्राप्ती, इथून डायरेक्ट गोलोक तिकीट, फ्लाईट तिकीट. म्हणजे तुम्ही नाशिकहून टेकअप घेतली की दिल्लीला वृंदावनलाच, तसं भगवंत म्हणतात श्लोक नंबर 15, माम पुनते पुनर्जन्मम दुःखालम अशाश्वतम नानोपुनोति महात्मानं संसिद्धी परमाम गती. भगवंत इथे क्लिअर करतात की माझ्या धामाची प्राप्ती केली त्या दुःखात येत नाही. बरं, माझी प्राप्ती केल्यावर भक्तियोगी महात्माजन, महात्मा म्हणजे महान आत्म्यामध्ये, कलियुगामध्ये कोणालाही महात्मा लिहतात, महात्मा हे महात्मा ते, जो भगवंताला प्राप्त करतो त्याला महात्मा म्हणतात. राजकीय पुढारीला महात्मा म्हणत नाहीत, आलं लक्षात. आणि तो महात्मा काय, दैवी प्रकृती आश्रितम, अशा महात्माला. तर इथं काय म्हणतात, तो महात्माजन दुःखाय तात्पुरत्या जगात कधी परतून येत नाही, टेम्पररी जगात येत नाही, कारण तो परमसिद्धी झालेला आहे. परमसिद्धी काय, भगवत प्राप्ती किंवा भगवत धामाची प्राप्ती. म्हणून इथे दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. भौतिक संसार म्हणजे दुःखालम अशाश्वतम आहे, ह्या जगाचं वर्णन केलेलं आहे, आणि ह्या संसारामध्ये तो पुन्हा येत नाही. आणि भगवंताचं धाम कसं आहे, वैकुंठ गेल्यानंतर परमागती, तिथे दुःख नाही, संकट नाही, आणि शाश्वत काळापर्यंत. या श्लोकामध्ये भौतिक जगाचं वर्णन पण केलेलं आहे आणि आध्यात्मिक जगाचं वर्णन केलेलं आहे. आणि जो भक्ती करतो तो वैकुंठात जातो, पण जो भक्ती करत नाही तो या भौतिक संसारात राहतो. या श्लोकामध्ये क्लिअर करतात आचार्य. लिंक लागते तुम्हाला, लागते ना. मग इथे भगवंत म्हणतात की क्लिअर करायचं, भक्ती केली, भगवंताची शुद्ध भक्ती केली तर वैकुंठात जातात, आणि शुद्ध भक्ती नाही केली, कर्म मिश्रित केली, देवदेवतांची केली, स्वामी बाबांची केली, काका काकू मामा मावशीची केली, तर पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात फसवावं लागतंय. मग तुम्ही कोणत्याही लोकांची, कोण्या देवाची करा, कारण ते सगळे लोक देहत्याग करून या संसारात यावं लागतं. एकमेव वैकुंठ ते शाश्वत आहे, आणि शिवजींचं सदाशिवधाम. काही श्लोक पण शाश्वत नाही, लोक लिहितात ना स्वर्गवासी, आपल्याला कळतं अत्यंत दुःख होत आहे, स्वर्गात गेला. म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडतोय, आपल्याला कळण्यास अत्यंत दुःख होत आहे की तो स्वर्गवासी झालेला, म्हणजे दुःख कशाला, तो स्वर्गात गेला ना. पण आपल्याला कळतं की स्वर्गात जाऊन सुद्धा काय होत आहे, वापस, म्हणजे दुःख आहे तिथे. आपल्याला कळण्यास अत्यंत दुःख होत आहे की कैलासवासी म्हणजे काय, कैलासमधून रिटर्न आहे. लोक कोणीच म्हणत नाही आपल्याला अत्यंत आनंद होत आहे की तो गेलेला नाही, दुःख होत आहे. म्हणजे तो स्वर्गात गेले तरी दुःख होत आहे, कैलास लोकात तो गेले तरी दुःख होत आहे, किंवा आणखीन कुठंतरी दुःखात गेला, कोण्या बापा मामा मावशीकडे गेला तरी तो काय रिटर्न आला. पण असं कधी लिहिलं का, आपल्याला कळतं अत्यंत आनंद होत आहे की दुःख होत आहे की वैकुंठवासी झालेला नाही. वैकुंठ म्हणजे काय, तिथं दुःख नावाचा प्रकार नाही, तो रिटर्न येत नाही. बाकीकडे सगळीकडे लिहितात, तरी लोक लिहितात सो एन सो फलाना कैलासवासी किंवा स्वर्गवासी किंवा आणखीन वेगवेगळा वासी म्हणजे येणार. पण इथं क्लिअर करतात. मग केल्यानंतर इथं भगवंत आता इथं क्लिअर करतात श्लोक नंबरमध्ये. काय सांगतात श्लोक नंबर 16 मध्ये, अब्रह्म भुवना लोका पुनर्वर्तिते अर्जुना माम पौतेत कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. भगवंत म्हणतात की
जरी एखाद्याला वाटलं बाबा मला नाही करायचं आणि मी भक्तीच नाही करणार, तर भगवंत इथं उत्तर देतात, प्राकृत जगातल्या अच्युत ब्रह्मलोकापर्यंत पासून तर सर्वात खाल्यापर्यंत लोकांपर्यंत सर्व लोक दुःखाची स्थाने आहेत आणि हे लोक वारंवार जन्ममृत्यू होत असतो. म्हणजे ब्रह्माजीपासून तर मुंगीपर्यंत सगळ्यांना मृत्यू येतो. या जगातल्या देवदेवता ब्रह्माजी कोणी वाचू शकत नाही. म्हणजे 14 लोक आहेत ना, ते पुन्हा रिपीट जन्ममृत्यू जरा व्याधी, जन्ममृत्यू जरा व्याधी, याच्यामध्ये तो फसून नाही का येणार आहे. स्वर्गात जरी गेले तुम्ही, सत्यलोकात गेले, ब्रह्मलोकात गेले तरी ते येणार आहे. एखादा म्हटलं ब्रह्माजीला आयुष्य खूप आहे, श्लोक नंबर पुढे 16 मध्ये सांगतात, 17 मध्ये सांगतात. म्हणून इथं भगवंत काय म्हणतात, हे कौंतेय क्लिअर करतात बरं भगवंत आपल्याला बी. तुमच्या मनात असेल ना, इस्कॉनमध्ये भक्ती आल्यानंतर इस्कॉनमध्ये कृष्ण कृष्ण काय सांगतात, भगवंत म्हणतात माझं धाम प्राप्त करणार जीवास पुन्हा जन्म नाही. इथे क्लिअर कर, याला म्हणतात शुद्ध भक्ती. आता भगवंत काय करतात, काही लोकांच्या मनामध्ये ह्या लोकांना जाणण्याची इच्छा आहे, म्हणून भगवंत काय करतात, श्लोक नंबर 17 ते श्लोक नंबर 22 मध्ये भौतिक जगत आणि आध्यात्मिक जगाची तुलना करतात. आणि ह्या भौतिक जगात काय होतंय आणि आध्यात्मिक जगात काय होतंय, आपण म्हणतो ना कुठं जायचं असेल त्याची पहिली माहिती काढतो ना आपण, तसं स्वर्ग लोकात गेल्यानंतर काय होतंय आणि वैकुंठ लोकात काय गेलो तर त्याची भगवंत काय करतात, ट्रेलर देतात. पिक्चर नाही दाखवत, ट्रेलर देतात आणि तुम्हाला सिक्वेन्स सांगतात. आता श्लोक नंबर 22 मध्ये ब्रह्मलोकाच्या एखादा म्हटला ब्रह्माजीला एवढं आयुष्य ते कधी मारतात, मग त्याची तुलना इथं सांगतात. 17 श्लोक नंबर घ्या. माननीय गणनेनुसार 1 सहस्त्र चतुर्युगे म्हणजे ब्रह्माजीचा 1 दिवस होतो आणि अशाच 1 सहस्त्र चतुर्युगाची ब्रह्मदेवाची 1 रात्र असते. किती युग असतात, किती पहिले सत्य, द्वापार, त्रेता आणि कलियुग, असे 1000 युग झाल्यानंतर ब्रह्माजीची 1 रात्र होती, 1 दिवस होतो. किती इथे दिलेले सहस्त्र युग पर्यंत म्हणजे 1000 युग झाल्यानंतर ब्रह्माजीचा 1 दिवस होतो आणि तेवढेच 1000 चतुर्युग झाल्यानंतर रात्र होते. असे ब्रह्माजीचे 100 वर्षे राहतं आयुष्य. किती, आणि तात्पर्यामध्ये प्रभुपाद नाही का सांगतात कसे बघा, प्रकृती ईश्वराचा कालावधी मर्यादित असतो, पण कल्पाच्या चक्रामध्ये तो गाणला जातो. 1 कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस होय आणि ब्रह्मदेवाचा 1 दिवस म्हणजे सहस्त्र चतुर्युग होता. सत्य, त्रेता, द्वापार आणि कलियुग 4 युग मिळून 1 चतुर्युग असे म्हटले जाते. आणि इथे दिल्यानंतर प्राबल्य होते. अज्ञान आणि दुर्गुण याचा जवळचा अभाव सत्ययुगाची लक्षण आहेत. सत्ययुगाचा कालावधी 17,28,000 इतका वर्ष असतो. त्रेतायुगाचा दुर्गणाचा प्रादुर्भाव होतो आणि त्रेतायुगाचा कलियुग 12,96,000 इतका असतो. द्वापारयुगाचा सदाचार आणि धर्माचा अधिक प्रमाणात ऱ्हास होतो आणि दुर्गणाचा प्रादुर्भाव वाढून द्वापारयुग 8,64,000 असतो पर्यंत चालतो. आणि शेवटी कलियुग म्हणजे 5,00,000 पासून आपण युगामध्ये अनुभव घेतो आणि याच्यामध्ये 4,32,000 हा कलियुगाचं वर्णन. आणि मग अशी गणना केल्यानंतर तुम्ही घरी जाऊन वाचू शकतात की किती गणना दिलेली आहे. असे ब्रह्माजीचा 1 दिवस होतो आणि ते कसं होतो, श्लोक नंबर 18 मध्ये ते सांगतात. ब्रह्मदेवाचा दिवस आरंभ झाल्यावर सर्व जीव अव्यक्तातून व्यक्त होतात. म्हणजे ब्रह्माजी जेव्हा झोपेतून उठतात तर सगळे सजीव सृष्टी निर्माण होते. आणि याचं वर्णन पुढे श्रीमद भागवताच्या 4थ्या स्कंदामध्ये भगवंत म्हणतात सृष्टी निर्माण करा. सर्ग आणि विसर्गाचं वर्णन इथं केलेलं. मग 14 लोकांचं ब्रह्माजी निर्माण करतात. म्हणजे ब्रह्माजी जोपर्यंत जागे तेव्हा 1000 युग होतात, तेव्हा ती सृष्टी चालते. आणि ब्रह्माजीला झोपायची वेळ येते तेव्हा सृष्टीचा काय होतो, आंशिक प्रलय होतो आणि सगळे नष्ट होऊन जातात. आणि मग ते काय होतात, व्यक्तातून अव्यक्त आणि अव्यक्तातून पुन्हा व्यक्त. म्हणजे आपण दिवस रात्री झोपल्यानंतर काय होतो, आपण अव्यक्त होतो. दिवस उठल्यानंतर काय होतं, व्यक्त होतो. पुन्हा रात्री काय होतं, अव्यक्त पुन्हा व्यक्त. म्हणजे आत्मा काय करतो, आता तुम्ही व्यक्त आहेत, मृत्यूनंतर कसे असणार आहेत, तुम्ही अव्यक्त असणार. म्हणजे आपण सगळेजण. पण मृत्यू झाल्यानंतर अव्यक्त होतात, पण याचा अर्थ ते अव्यक्त राहत नाही, तर ते कसं पुन्हा व्यक्त होतात. व्यक्त होतं म्हणजे त्यांना पुन्हा फॉर्म घ्यावा. मग त्याला काय म्हणतात, पुनरपी जनन पुनरपी मरण जननी जेट्रेस आहे. मग त्याच्या कर्म आणि इच्छानुसार त्याला काय करावं लागतंय, त्या योनीमध्ये त्याच्या इच्छा आणि कर्मानुसार त्याला ते
शरीर प्राप्त होत आहे. हा भौतिक संसाराचा नियम आहे आणि ह्या जगामध्ये राहताना, या ब्रह्मांडामध्ये राहताना तुम्हाला ह्याच सिस्टमला जावं लागेल, याच्यातून कोणी सोड. म्हणून भगवंत म्हणतात, जो माझी भक्ती करतो ते याच्यातून सुटकतो, पण जो माझी भक्ती करत नाही तो ह्या ब्रह्मलोकापासून, ब्रह्माजीपासून तर मुंगीपर्यंत ह्या चक्रामध्ये फिरत राहत. आता लागलं लक्षात तुमच्या साध्या सोप्या भाषेमध्ये. आणि म्हणून भगवंत व्यक्त अवस्थेतून व्यक्त होतात आणि मग ब्रह्माजीच्या दिवस राहत होता. आणि मग इथे भगवंत लिहितात. आणि श्लोक नंबर 18, ब्रह्मदेवाचा दिवस आरंभ झाल्यावर सर्व जीव अव्यक्तातून व्यक्त होतात आणि त्या रात्रीच प्रारंभ झाल्यावर पुन्हा ते व्यक्त लयात होतात. आणि श्लोक नंबर 19, पुन्हा पुन्हा ब्रह्मदेवाचा दिवस चालू झाल्यावर सर्व जीव अस्तित्वात येतात आणि ब्रह्मदेवाची रात्र झाल्यावर नंतर आपोआप त्याच्यामध्ये लय होतो. आणि श्लोक नंबर 20 मध्ये याहून अन्य व्यक्त प्रकृती आहे, जी व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थाच्या पलीकडे आहे, ती सनातन आहे, परा आहे, अविनाशी आहे आणि संपूर्ण जगाचा प्रलय झाला तरी ती प्रकृती नाश होत नाही. म्हणजे कोणाबद्दल वर्णन करतात भगवंत? कोणाचं वर्णन करतात भगवंत ह्या श्लोकामध्ये? वैकुंठाचं. ते म्हणतात की ब्रह्माजीचे जोपर्यंत तुम्ही हे तर राहता तो तुम्हाला याच्यात फासवा लागेल, पण जी शाश्वत आहे, सनातन आहे, तिथे गेल्यानंतर पुन्हा फसवा लागत नाही. पण इथे सगळ्याला मारावं लागणार आहे. म्हणून जन्म मृत्यूच्या चक्रातून वैकुंठाकडे जा, श्लोक नंबर 20 मध्ये. आणि गेल्यानंतर ती प्रकृती कधीच नष्ट होत नाही, ते प्रलय होत नाही. आणि प्रलयाचे 4 प्रकार ह्या श्लोकामध्ये सांगतात. तुम्ही प्रलय म्हणजे आंशिक प्रलय, त्याच्यानंतर मध्यम प्रलय, प्रलय आणि महाप्रलय. महाप्रलय म्हणजे ब्रह्माजीचं जेव्हा 100 वर्ष होतात तर भगवंत काय करतात, आग्नेय सगळं जळून भस्मसात आणि एवढा मुसळधार पाऊस पडतात तर सगळी सृष्टी नष्ट साथ करून नाही का भगवंत काय करतात, सगळं त्यांच्या रोम छिद्रातून येतात, म्हणजे भगवंताच्या श्वासामध्ये महाविष्णू. आणि मग भगवंत काय करतात, पुन्हा श्वास सोडले की ती सगळी सृष्टी मिळून असे प्रलयाचे 4 वर्णन ह्या श्लोकामध्ये करण्यात आले. आणि मग श्लोक नंबर 21 मध्ये वेदांती जे अव्यक्त आणि अक्षर म्हणून वर्णन करतात ते परम लक्ष्य म्हणून जाणले जातात. ज्या स्थानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य पुन्हा कधीच परतू येत नाही ते म्हणजे माझं परमधाम आहे, म्हणजे वैकुंठाचं धामाचं भगवंत वर्णन कर. पहिल्या श्लोक नंबर 18 पासून म्हणजे 17 पासून तर 20 श्लोकापर्यंत भगवंतानं काय केलं, भौतिक जगाचं वर्णन केलं. आणि श्लोक नंबर 21 पासून तर 22 पर्यंत भगवंत काय करतात, वैकुंठ लोकाचं वर्णन करतात. आणि म्हणून श्लोक नंबर 22 मध्ये भगवंत म्हणतात, सर्वहून श्रेष्ठ असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंताची प्राप्ती अनन्य भक्तिमय सेवेद्वारेच होते. ते जरी आपल्या धामामध्ये विराजमान असले तरी ते सर्वव्यापी आहेत आणि सर्व काही त्यांच्या ठाई स्थित आहे. म्हणजे भगवंताच्या आतमध्ये आहेत आपण आणि भगवंताच्या बाहेर पण आहेत. म्हणजे बहिर नरसिंगा हृदय नरसिंगा, म्हणजे भगवंत परमात्मा रूपाने सुद्धा हृदयात आहेत आणि विग्रहाच्या रूपामध्ये आणि स्वरूप भगवत रूपामध्ये सुद्धा बाहेर आहेत. म्हणजे भगवंत काय सर्व ठिकाणी. जसं सूर्याचे किरण एका ठिकाणी सूर्य असतो पण प्रकाश सगळ्या ठिकाणी पाडला जातो ना, बाहेर पण. आणि आपण झोपेतून उठल्यानंतर आपल्याला कसं काय कळतं दिवस उजाडलेला? तुम्ही डोळे उघडल्यानंतर जे सूर्याचे किरण आतमध्ये प्रवेश केला तर समजत आहे दिवस उजाडलेला आहे. म्हणजे सूर्य बाहेर जरी असला तरी आतमध्ये तो होतो. तसं भगवंत आतमध्ये पण आहेत आणि बाहेर पण. याचं उदाहरण कसं आहे, यशोदा मैया जेव्हा त्याने मर्दभक्षण लीला केली तर तिनं आपल्या स्वतःला पाहिलं त्याच्यामध्ये, भगवंताच्या मुखामध्ये पाहिलं ना. पण भगवंत बाहेर पण होते पण आतमध्ये पण होते. आणि एक वेळा रूप नाही दाखवलं, किती वेळा दाखवलं, 3 वेळा. बरं तेवढंच नाही, जेव्हा ईश्वरूप दाखवते ना भगवंत अर्जुनाला, एवढं दाखवलं की भगवंत अर्जुनालाच आतमध्ये पण पाहिलं आणि बाहेर पण पाहिलं. याला म्हणतात भगवंताची विभूती योग. आणि हे वर्णन केल्यानंतर म्हणजे सर्व ठिकाणी तुम्ही कोणाला फसवू ह्या जगाला फसवू शकतात पण भगवंताला फसवू शकत नाही. भगवंताचे 8 दूत असतात आणि स्वतः भगवंत राहतात परमात्मा रूपानं, प्रत्येक हृदयामध्ये लक्ष ठेवून कार्य करतात. आणि म्हणून इथे या श्लोकामध्ये भगवंताच्या ठाईर पण आहेत आणि सर्वव्यापी पण आहेत. उदाहरण लक्षात आलं तुमच्या? आता हे केल्यानंतर भगवंत 21 आणि 22 श्लोकामध्ये भगवंताच्या शाश्वत धामाचं वर्णन केलेले. आता 22 श्लोकामध्ये शुद्ध भक्तीचं वर्णन केलेले. श्लोक नंबर 22 मध्ये काय सांगितलेलं आहे
की भक्ती करा. आता श्लोक नंबर त्या भगवंताला प्राप्ती करण्याचं वर्णन करतात आचार्य. श्लोक नंबर 23 ते 28 श्लोकामध्ये त्या भगवंताला म्हणजे पहिल्या श्लोक नंबर 22 मध्ये शुद्ध भक्तीचं वर्णन केलेले आहे आणि श्लोक नंबर 23 ते 28 कृष्ण प्राप्ती आणि शुद्ध भक्त सर्वश्रेष्ठ कसं भगवंत सिद्ध करता ह्या श्लोकामध्ये. आणि म्हणून इथे भगवंत श्लोक नंबर 23 बघा. आता इथे श्लोक नंबर 23 मध्ये कोणत्या काळामध्ये देह त्याग केल्यानंतर त्याची गती काय होतं त्याचं वर्णन करतात. हे भरतश्रेष्ठा, आता ज्या वेगळ्या वेगळ्या काळी योग्याने ज्या जगातून हे भरतश्रेष्ठा, आता ज्या वेगवेगळ्या काळी योग्याने या जागृत प्रयत्न केले असता ते परतून येतात अथवा येत नाही त्या काळाचं मी तुला वर्णन करतो. म्हणजे कोणत्या काळामध्ये तुम्ही देह त्याग केला पाहिजे त्याचं वर्णन करतात. ते म्हणतात श्लोक नंबर 24 मध्ये, परब्रह्माचे स्वरूप जाणणारे साधक अग्निदेवताच्या प्रभावामध्ये प्रकाशामध्ये दिवसाच्या शुभ लक्षणी शुक्ल पक्षामध्ये अथवा सूर्य उतारण्यात असतो तेव्हा त्या 6 महिन्यामध्ये या भौतिक जगात मृत्यू झाल्यानंतर तो परब्रह्माची प्राप्ती करतात. आणि याचं उदाहरण कोण आहे? भीष्मदेव. भीष्मदेवाला बाण कधी लागलं? गीता कधी सांगितली? मोक्षदा एकादशी म्हणजे डिसेंबर महिन्यात. आणि त्याच्या 11व्या दिवशीमध्ये अर्जुनाने भीष्मदेवाला पाडलं. 11 दिवसापासून तर मकर संक्रांतीपर्यंत म्हणजे जानेवारीच्या 14 तारखेला म्हणजे किती दिवस? 58 दिवस ते कशावर राहतात? शरशयावर. त्या काळामध्ये ते शरीर का सोडत नाही? दक्षिणा असते आणि दक्षिणा असल्यामुळं काय होतंय? तो कृष्ण पक्ष असतो आणि असल्यामुळे ते शरीर सोडत नाही कारण तो अंधकार असतो. देवता त्या काळामध्ये कोणते कार्य करत नाही. लग्नाचे कार्यसुद्धा कधी होतात? वेगळ्या. पण जेव्हा उत्तरायणाकडे सूर्य जातो म्हणजे सूर्यप्रकाशाकडे जातो, मकर संक्रांतीनंतर जो 6 महिने शरीर सोडतो तो उच्च लोकात प्राप्त करतो. मग इथे तो परब्रह्माचे वर्णन करतात. आणि मग त्या कोणते लोक आहेत ते बघा 25 श्लोक नंबरमध्ये. धूर रात्र कृष्ण पक्ष किंवा दाक्षिणामध्ये मरण पावणारे योगी चंद्रलोकाची प्राप्ती करतो परंतु तो पुन्हा परतून येतो. म्हणजे दक्षिण काळामध्ये जर शरीर सोडले योग्यानं तो परतून येतो. पण उत्तरायणामध्ये जो शरीर सोडतो जानेवारीच्या नंतर तो डायरेक्ट भगवंताच्या धामात जातो. कोण आहे? योग्याचं लक्षण केले. आता तुम्ही म्हणता प्रभूजी आमच्या हातात आहे काही नाही, पण भगवत भक्तासाठी नियम नाही येतं. हे नियम कोणासाठी येतं? जे योग साधना करतात, कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग करतात, अष्टांग योग करतात. पण त्या भक्तीमध्ये जर कर्म मिश्रित भक्ती असेल, ज्ञान मिश्रित भक्ती असेल किंवा सकाम कर्म असेल तर ते नियम त्या शुद्ध भक्ताला जे नियम लागतात ते योगाच्या कॅटेगरीमध्ये कर्म मिश्रित भक्तांसाठी, ज्ञानयोग भक्तांसाठी त्याच्यासाठी हे पण नियम लागू होतात इथं दिलेले. आणि दिल्यानंतर त्याची गती काय होते? श्लोक नंबर 26 मध्ये. आता हे श्लोक नंबर 24 आणि 26 मध्ये शरीर सोडण्याचे 2 मार्ग सांगितलेले. एक दक्षिण आणि उत्तरायण. ज्या काळामध्ये शरीर सोडून त्या गंतव्याला तो जातो. श्लोक नंबर 26. वैदिक मतानुसार प्रकाशमय आणि अंधकारमय असे या जगातून प्रयाण करण्याचे 2 मार्ग आहेत. पण जेव्हा मनुष्य प्रकाशमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा परतून येत नाही, परंतु जेव्हा अंधकारमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो परतून येतो. बलदेव विद्याभूषण यांनी छांदोग्योपनिषदातून प्रयाण मार्गाचे आणि परत येण्याचे हेच वर्णन उद्भूत केलेले. सकाम कर्मी आणि दार्शनिक तर्कवादी अनादी काळापासून अविरतपणे ये जा करीत असतात. म्हणजे इथं कोणाचं वर्णन केलंय? सकाम कर्मी, दार्शनिक आणि तर्कवादी ते काय करतात? ये जा करत राहतात. वास्तविक ते श्रीकृष्णाला शरद जात नसल्यामुळे ते अंतिम मोक्षाची प्राप्ती करू शकत नाही. पण जो शुद्ध भक्ती करतो, कृष्णाला शरणागत जातो, श्रीकृष्णाला सर्व काही मानतो, तो रिटर्न येत नाही. पण बाकीच्या गोष्टीमध्ये तुमच्या भक्तीमध्ये आता तुम्ही कोणती भक्ती करतात? रजोगुण. मग याच्यात भागवताचा 3रा स्कंद भगवान कपिलदेव माता देवतीला सकाम कर्मीचं भक्तीचे 3 वर्णन करतात. कोणती भक्ती करतात? रजोगुणाची भक्ती, तमोगुणाची भक्ती का सत्वगुणाची भक्ती? त्या भक्तीनुसार तुमचं गंतव्य त्याच्यामध्ये डिटेल दिलेलं. आता आपल्याकडे एवढा वेळ नाही, डीपमध्ये गेलो तर आपल्याला कळलं काय प्रभू काही ना क्या चाहते हो असं नको व्हायला. तर ते तुम्हाला लिंक सांगतो आणि त्याचं मी तुम्हाला हे पॉईंट लक्षात राहू द्या. याचं मी एक सेशन घेणार आहे याच्यानंतर मग तुमचं ते क्लिअरिटी होईल. ठीक आहे.
आणि केल्यानंतर 27 श्लोक नंबर भगवंत आता 27 आणि 28 मध्ये भगवंत वर्णन करतात. ठीक आहे, कसं करतात? हां, मग भक्ताचा मार्ग काय? तुम्ही बाकीचे योग मिश्रित वर्णन केलं आहे, तर 27 नंबर श्लोकामध्ये भक्ताचा मार्ग सांगलेला आहे. हे अर्जुना, भक्त जरी या दोन्ही मार्गात जाणत असला तरी तो कधी मोहित होत नाही, म्हणून सदैव भक्तीमध्ये युक्तो. भगवंत काय म्हणतात? अर्जुना काळजी करू नको, तू माझा प्रिय आहे. इथं भगवंत काय करतात अर्जुनाला? अर्जुन भक्त होय, तू पहिले माझा भक्त होय आणि सगळं काही मला म्हण, आणि त्यामुळे तुला दोन्ही मार्ग काही प्रभावित पडत नाही. तू दिवसा काय, रात्री दिवसा केला काय आणि रात्री मेला काय, काही फरक पडत नाही. पण तुम्ही म्हणता दिवस रात्र नाही, ते पण महत्त्वाचं आहे. पण 6 महिने कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष, दक्षिण आणि उत्तरायण, याच्यामध्ये पण काळाचं खूप महत्त्व आहे. पण जे योगी लोक राहतात ना, विशेष करून ध्यान करणारे, तर ते उत्तरायणाची जास्त वाट बघतात आणि त्यांचं शरीर सोडण्याचा कोणता मार्ग माहिती आहे का? जे पुण्यवान लोक असतात ना, त्याच्या शरीरातून प्राण आहे ना, पोटाच्या वरतून निघतो. म्हणजे एक तर जे योगी असतो तो याच्यातून निघतात, त्याला काय म्हणतात? टाळू, ब्रह्मरंध्रातून. टाळूतून नाही निघालं तर दुसरा मार्ग डोळ्यातून. डोळ्यातून चांगला आहे. तिसरा नाही निघाला तोंडातून, नाकातून, नाही तर तोंडातून, नाही तर कानातून. पण याच्या खालून जे मरण पावतात आणि मलमूत्र त्याग करतात, किंवा काही लोक जागेवरच नाही का शरीर सोडताना मलमूत्र त्याग करतात, तर ते अधोलोकाला जातात. किंवा काही जण ब्लडिंग होती त्यांना मृत्यू होताना, तर ते खालचे लोक. म्हणजे खालच्या 2 छिद्रातून, गुदद्वार किंवा मूत्रद्वारातून शरीर जातं तर तो अधोगतीला जातो. पण वरच्या पोटाच्या वरच्या गतीनं जातो तर तो चांगला होता. पण त्याच्यामध्ये पण डोळे सगळ्यात, एकतर भुया नाही तर डोळे खूप चांगले. बघा काही लोक शरीर सोडतात ना, तो डोळ्यातून जातो, नाही तर तोंडातून. पण